नमस्कार मित्रांनो, राजहंस अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण काही शॉर्ट्स क्लिप तयार केल्या होत्या ज्यामध्ये अभ्यास करताना डोक्यामध्ये काही कन्फ्युजन राहू नये किंवा आपण जे म्हणतो ना की कचरा जमा होऊ नये, त्यामुळे थोडी क्लॅरिटी आणण्यासाठी अभ्यास करण्यापूर्वी किंवा स्पर्धा परीक्षेत येण्यापूर्वी काही गोष्टी क्लिअर असणं तुम्हाला गरजेचं असतं. जेणेकरून माइंड क्लिअर असलं, तुमचं डोक्यामध्ये काही गोष्टी क्लिअर असल्या तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेत उतरणं आणि त्यामधून सक्सेस मिळणं खूप सोपं होऊन जातं मित्रांनो. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. व्हिडिओ आहे MPSC UPSC स्पर्धा परीक्षेत नक्की खरी स्पर्धा कोणामध्ये आहे. तर बऱ्याच वेळा आपण मार्केटमध्ये मित्रांनो पाहतो, प्रचंड गर्दी असते. मार्केटमध्ये प्रचंड नोट्स असतात, दुकानं असतात, झेरॉक्स सेंटर असतात आणि आसपास एवढ्या प्रचंड लायब्ररीत पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबई, औरंगाबाद सारख्या ठिकाणी इतक्या प्रचंड अभ्यासिका चालू आहेत आणि भरभरून मुलं त्यामध्ये पार्टिसिपेट होतात, मेंबरशिप घेतात, अभ्यास करतात, करत नाही तो भाग पुढचा. बट मार्केट बाहेरून जेव्हा तुम्ही एंट्री करता ह्या मार्केटमध्ये UPSC MPSCच्या स्पर्धेत, तर तुम्हाला असं थोडं भयावह चित्र दिसतं आणि कुठंतरी भीती येऊन जाते की यार एवढ्या गर्दीमध्ये, एवढ्या भयानक असलेल्या कॉम्पिटिशनमध्ये आपला काय होईल, आपला रिझल्ट काय असेल, आपले वर्ष तर वाया जाणार नाहीत ना, आपला वेळ तर वाया जाणार नाहीत ना, आपल्या आईवडिलांची फसवणूक तरी होणार नाही ना आपल्याकडून. असे बरेचसे इन्सिक्युरिटी आणि थोडे कन्फ्युजन्स माइंडमध्ये येत असतात आणि तेच क्लिअर करण्यासाठी आणि तुम्हाला एक थॉट ऑफ क्लॅरिटी स्पर्धा परीक्षेत आल्यानंतर मिळावी यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. तर मित्रांनो, खरी स्पर्धा कोणामध्ये येते? जेव्हा MPSC UPSC तुम्ही सुरू करताय, काही असू द्या, पोलीस भरती असू द्या, PSI STI कंबाईन, ग्रुप बी, ग्रुप सी असू द्यात, MPSC असू द्यात किंवा UPSC असू द्यात, कुठल्याही स्पर्धा परीक्षा करताना तुम्हाला हे मार्केट खूप भयानक आहे आणि कॉम्पिटिशन खतरनाक लेवलला चालू आहे असंच आभास होणार आहे. जे की त्या मार्केटचा एक परिपाक म्हणा किंवा जे काही बिल्ड आतापर्यंत झाले सिस्टीमचा एक भाग म्हणून आपण त्याकडे त्याच दृष्टीने पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला एक सुरुवातीला काही प्रकार सांगतो मित्रांनो. अजिबात घाबरायचं नाही आहे. टेक इट इझी, टेक इट लाईटली. तुमचा बऱ्याचशा गोष्टी अभ्यासाच्या क्लिअर होणार आहेत. डोक्यामधल्या कन्फ्युजन, जे काही इन्सिक्युरिटीज आहेत ते क्लिअर होणार आहेत. यामध्ये हौशे, नवशे आणि गौशे हे 3 प्रकार असतात मित्रांनो. स्पर्धा तुम्ही ही म्हण पण ऐकली असेल, हौशे, गौशे, नवशे, की ज्यामध्ये काय होतं, हौशे जे असतात ना मित्रांनो, डायरेक्टली मुद्द्यावर येतोय, फक्त हौसे खातर अभ्यास सुरू करतात. जे म्हणतात ना इनिशियल की फुल स्पीडमध्ये चालू होणार, बट काही दिवसांनी डाऊन होऊन जाणार लगेच. सिरियसनेस नसतो, फक्त कोणीतरी सांगितलेलं असतं किंवा काहीतरी खाकी वर्दी पाहून किंवा कोणाचं तरी लेक्चर ऐकून किंवा एखादी क्लिप पाहून किंवा एक कुठंतरी एक हवाबाजी म्हणतो ना, तर ते पाहून यांनी प्रिपरेशन सुरू केलेली असते. यांना खरंच कसल्याही प्रकारचं गांभीर्य नसतं, फक्त उत्साह इनिशियली असतो आणि नंतर तो कमी होऊन जातो. हे मुळात कॉम्पिटिशनमध्ये नसताच, हे फक्त कमर्शियल ॲक्टिव्हिटीजला प्रोत्साहन देण्यासाठी आलेले असतं. म्हणजे हे सगळं करतात, पुस्तकं घेणार, टेबलवर तुम्हाला असा तो अशोक स्तंभ लावणार, मॅप लावणार, सगळे ॲटलास घेणार, सगळे सिलेबसचे पुस्तकं आणणार, सगळे नवीन नवीन आणणार, सगळ्या गोष्टी करणार अभ्यास सोडून. ठीक आहे. म्हणजे हे फक्त हौशी कार्यकर्ते. ओके. यांचं पॅरलली कंटिन्यू व्हॉट्सअप चेक करणं असो किंवा त्यांचे व्यसन लागतात किंवा मूव्हीज पाहणं. इथं पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या, दिल्लीसारख्या ठिकाणी गेले की तिथे पार्टी कल्चरमध्ये इन्व्हॉल्व होणं आणि अभ्यास सोडून जेवढ्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी एन्जॉयमेंटच्या नावाखाली चालू असतात. ठीक आहे. त्यामुळे हे कॉम्पिटिशनमध्ये नाहीत. त्यामुळे ही गर्दी पाहून तुम्ही अजिबात इन्सिक्युरिटी किंवा डोक्यामध्ये स्वतःबद्दल डाऊट क्रिएट करून घ्यायचा नाही की आपलं काय होईल. ओके. तर हे आऊट हा मेजॉरिटी क्राऊड आहे मित्रांनो. त्यामुळं गर्दीला पाहून स्वतःची फसवणूक किंवा डोक्यामध्ये कसल्या प्रकारच्या इन्सिक्युरिटी आणायच्या नाही आहेत. ठीक आहे. पहिले हौशे गेले, कॉम्पिटिशन कमी झाली, पुढचे आले नवशे मित्रांनो. तुम्हाला थोडे शब्द महाराष्ट्रातून, ग्रामीण भागातून असताल तर हे शब्द तुम्हाला नवीन नसणार आहेत, पण शहरी भागातील मुलांना थोडेफार नवीन असू शकतात. तर नवशे आता यामध्ये कोण आहेत? हे नवीनच तयारीला लागलेले, परीक्षेच्या स्वरूपाची अजून समज नाही यांना आणि
गोंधळलेली अवस्था आहे. सध्याची आता MPSC ट्रान्झिशन करते मित्रांनो, म्हणजे की फक्त MPSC म्हणतोय, कंबाईन ग्रुप बीचं वगैरे नाही बोलत आहे. MPSC आता ऑब्जेक्टिव्हमधून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये शिफ्ट झाली आहे. तर यामध्ये नवीन जे काही मुलं आहेत ना, ते 900 आपण आता इथं म्हणू शकतो, की जे स्वरूपाचे अजून कसलाच अंदाज नाही आहे, म्हणजे की आयडिया नाही आहे आणि सगळ्या गोष्टी नवीन आहे त्यांच्यासाठी. त्यामुळे थोडे गोंधळलेले आहेत. पण हे कॉम्पिटिशनमध्ये नाही आहेत, आत्ता नाही आहेत, करंटली नाही आहेत, पण इन फ्युचरमध्ये हे चांगले कॉम्पिट करू शकतात. त्यामुळे सध्या यांची कंडिशन गोंधळलेली अवस्था आहे आणि त्यामुळे तुम्हाला हे कॉम्पिटिटर नाही आहेत. जर का तुम्ही सिरियस नोटवर अभ्यास करत आहात तर हे कॉम्पिटिटर तुम्हाला नसतात. ठीक आहे, हे झाले 900. त्यामुळं कम्पॅरेटिव्हली तुमच्या आणि 900मध्ये तुम्ही पुढे असणार आहात इथे पण. ठीक आहे, यांची पण संख्या कमी झाली इथं. कॉम्पिटिशन 2 कॉम्पिटिशन इथं कमी झाली. ज्या सो कॉल दिसतात ना तुम्हाला मार्केटमध्ये कॉम्पिटिशन, किंवा मार्केट जे हाईप करतात, त्यांचे क्लासेसमध्ये जी काही गर्दी दाखवतात, किंवा तुम्ही एक ओव्हरऑल झेरॉक्स सेंटर, बुक सेंटरमध्ये जे काही गर्दी पाहता, त्यामध्ये पण टाईप आहेत. ते टाईप तुम्हाला सांगतो. आणि रिअल कॉम्पिटिशन ग्राउंड लेवलला आणि रिअल कॉम्पिटिशन परीक्षेमध्ये खरीच किती याचा एक तुम्हाला एक आढावा देतो आहे. ठीक आहे, महत्त्वाचे तुमचे रिअल कॉम्पिटिटर मित्रांनो. रिअल कॉम्पिटिटर आहेत गवसे, म्हणजे यांना काय करायचं हे गवसलेलं आहे मित्रांनो. त्यांना परीक्षेचं गमक कळलेलं आहे, तंत्र कळलेलं आहे, एक्झाम कळलेली आहे. एक्झाम समजणे एक प्रकार असतो मित्रांनो, ते यांना समजलेलं आहे. त्यांनी इनिशियली PYQ पाहिलेत, सिलेबस पाहिलेत आणि स्वतःच्या ॲबिलिटी चेक केलेल्या आहेत चांगल्या पद्धतीने, की आपल्याला नक्की हे जमणार आहे का. ठीक आहे, आणि त्यानुसार यांनी अभ्यास चालू केलेला, ठराविक स्ट्रॅटर्जीने अभ्यास करत राहतात आणि यांना काही अगोदरच्या एक्झामचा पण अनुभव असतो आणि त्या अनुभवातून ते शिकलेले असतात. प्रत्येक अपयशावर यांनी थांबून मागे पाहिलेलं असतं, काय नक्की चुकलं आहे, काय बरोबर आहे, काय करायला पाहिजे, टाईम फ्रेम काय आहे, आणि त्यांची स्वतःचं सक्सेस रेट कशा पद्धतीने चालू, याची सगळ्यांची एक ॲनालिसिस, क्रिटिकल एन्क्वायरी करून यांनी पुढे प्रोसीड केलेलं असतं. ठीक आहे, आणि त्यामुळे यांना त्या परीक्षेचा अंदाज आलेला असतो, प्रत्येक सब्जेक्टचा अंदाज आलेला असतो, त्याची डिफिकल्टी लेवल काय आहे, इझिनेस काय आहे, आणि त्यांची एक स्ट्रॅटर्जी ठरलेली असते. त्यामुळं मल्टिपल परीक्षा देखील हे एक्झाम पॅरलली पास करत असतात. इथे तुमचे कॉम्पिटिशन रिअल कॉम्पिटिशन. ठीक आहे, तर यांच्याशी तुम्हाला कॉम्पिट करायचं आहे मित्रांनो. हे सिरियस बंदे, सगळे सिरियस मुलं, की हे उठता बसता फक्त स्टडी, त्या वातावरणात असतात. यांचं फ्रेंड सर्कल पण सिरियस नोटवर अभ्यास करत असतो. कसल्याही प्रकारचा फालतू टाईमपास नाही, कसल्याही प्रकारचं नॉनसेन्स डिस्कशन नाही, ना पॉलिटिक्स ना काही. मी भला, माझं टार्गेट भरं, माझा सिलेबस भरा, माझं स्टडी प्लॅनिंग भलं. दॅट इज द शेड्यूल. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत फक्त माझ्या डोक्यात माझं आजचं टार्गेट असणार आहे, माझा सिलेबस किती कवर करायचा आहे, मला कुठली रिव्हिजन करायची, मला कुठल्या टेस्ट सॉल्व करायच्यात. यामध्येच तुम्हाला 1-1.5 वर्ष राहायचं मित्रांनो. मिनिमम बोलतो आहे 1 ते 1.5 वर्ष तुम्हाला फक्त ह्याच वाईबमध्ये राहायचं आहे, स्वतःच्या पॉझिटिव्ह वाईब्समध्ये. आणि तुम्हाला तुमचं कामच तुम्हाला तुमचं हार्डवर्क, तुमचं स्टडी प्लॅनिंग, तुमचं रेग्युलर रुटीन तुम्हाला डेली बेसिसवर इन्स्पायर करणार आहे, एक एक स्टेज क्रॉस करायला हेल्प करणार आहे. प्रिलिम असू द्या, मेन्स असू द्या, इंटरव्ह्यू असू द्या. त्यामुळं बाहेरून जे काही तुम्हाला दिसतं ना, की हे केलं की तर ते होणार आणि हे केलं तरच तुम्ही पास होणार, जे काही सो कॉल्ड काही मिथ्स आणि गैरसमज क्रिएट करून ठेवले, त्याच्या पलीकडे तुम्ही जाता. तुम्ही जर का स्वतः प्रिपरेशनमध्ये कमी पडताय, स्वतःचं ॲनालिसिस करत नाही आहेत, तुम्हाला सिलेबस काय माहिती नाही, तुम्ही मागच्या चुकांमधून शिकत नाही आहात, तर तुम्ही बाहेरच्या ट्रॅपमध्ये इझी अडकाल मित्रांनो. मग ते क्लासमध्ये असो, किंवा एखाद्या पोस्ट होल्डरचं लेक्चर असो, किंवा एखादी क्लिप असो, किंवा फक्त हवाबाजी असो. ही गँग, गवशेवाली जी गँग आहे मित्रांनो, ही या गोष्टीमध्ये चुकूनही अडकत नाही. त्यांना फरक पडत नाही कोणी पोस्ट घेतली, त्यांना फरक पडत नाही कोण कधी पास झाला, त्यांना फरक पडत नाही कोण किती तास बसतो. त्यांना फरक पडतो फक्त माझं टार्गेट किती कंप्लीट झाले, किती बाकी आहे, आणि माझ्याकडे टाईम किती आहे, ह्या गोष्टी. ठीक आहे, त्यामुळं रिअल कॉम्पिटिटर हे आहेत आणि हे खूप कमी आहेत मित्रांनो.
यांची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे कॉम्पिटिशन खरं, मी एक्सपिरियन्स सांगतो आहे, माझा 7 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला. मी दिल्लीमध्ये राहिलेलो 2 ते 3 वर्ष. मी पुण्यामध्ये पेठेमध्ये अभ्यास केलेला आहे. मी पुणे महानगरपालिकेमध्ये 3 वर्ष जॉब केलेला आहे आणि खूप चांगल्या सर्कलमध्ये राहिलेलो आहे. त्यामुळं चांगले विद्यार्थी नक्की काय करतात, फ्रेंड सर्कल नक्की काय करतात, त्यांचं ग्रुप डिस्कशन म्हणजे काय असतं आणि ह्या प्रोसेसमध्ये त्यांना कसे सहज, त्यांचं रुटीनच एवढं सहज होऊन जातं की, कारण टू द पॉईंट गोष्टी करत असतात मित्रांनो. ते कसल्या प्रकारची बाष्कळ बडबड नाही, कसल्या प्रकारचं नॉनसेन्स डिस्कशन नाही, टू द पॉईंट. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत एव्हरीथिंग इज वेल प्लॅन. उद्या काय करायचं आहे, या वीकमध्ये काय करायचं आणि या महिन्यामध्ये काय करायचं आहे, हे सगळं प्लॅनिंग पद्धतशीर असतं याचं. त्यामुळे तुम्हाला कधी पण बघा कूल वाटणार, पोरं चिल वाटणार, ते कधी असे पॅनिक मोडवर असणार नाहीत, मेंटली डिस्टर्ब तुम्हाला वाटणार नाहीत. आणि यासाठी यांच्यासोबत काही गोष्टी चांगल्या पण असतात. ते म्हणजे यांचं रुटीन. सकाळ ते संध्याकाळ यांचं ठरलेलं असतं, प्रॉपर रुटीन असतं, शेड्यूल प्रॉपर असतं यांचं मित्रांनो. दुसरं काय, हे डेली एक्सरसाइज करणार, थोडेफार मेडिटेशन करणार, म्हणजे प्रिपरेशनसाठी ज्या काही गोष्टी लागतात ना मित्रांनो, ह्या गोष्टी तर तुम्हाला एकदा क्लिअर झालं ना की मला ही एक्झाम करायची, माझ्याकडे टाईम फ्रेम एवढा आहे, त्यानुसार तुम्ही वाटचाल चालू करायला लागतं. त्यामुळं बेसिक गोष्टी एकदा क्लिअर झाल्या डोक्यातल्या की तुम्हाला पुढे जायला मदत होणार आहे आणि सक्सेस रेट तुमचा वाढणार आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यामुळं जी काही कुठंतरी आसपास मार्केट पाहून, आसपासची गर्दी पाहून तुम्हाला जे काही पार, मग बुक सेंटर असो, झेरॉक्स सेंटर असो, नाश्ता सेंटर असो, टी स्टॉल असो, तुम्हाला पुण्यामध्ये, औरंगाबादमध्ये, मुंबईसारख्या ठिकाणी खूप गर्दी दिसेल, प्रचंड ताण येईल त्या गर्दीचा, खूप प्रेशर येईल की एवढ्या गर्दीमध्ये कसं होणार आहे. पुन्हा तेच सांगतो आहे, कारण ह्या गोष्टी खरंच नवीन असू दे तुम्ही किंवा सक्सेस मिळालेलं नसो आतापर्यंत, ही भीती कुठेतरी माइंडमध्ये असते. पण रिअल कॉम्पिटिशन खरंच फार कमी आहे मित्रांनो. सिरियस नोटवर मुलं फार कमी अभ्यास करतात. दिल्लीमध्ये सुद्धा हीच कंडिशन आहे. बऱ्याच मुलांना बडे बाप की औलाद आपण जे म्हणतो, त्यांनी फक्त फोर्सफुली दिल्लीमध्ये पाठवलेलं आहे. त्यांचं कसलं इंटेन्शन नाही अभ्यास करण्याचं. इकडे येऊन फक्त पार्ट्या करणे, क्रिकेट खेळणे, ग्रुपने एन्जॉय करणे, क्लबिंग करणे, ह्या गोष्टी करतात दिल्लीमध्ये मुलं, मेजॉरिटी ऑफ द मुलं. आणि तुम्हाला विशेष करून तुमचं एक ऑब्झर्वेशन तुम्ही स्वतः करा. फॉर एक्झाम्पल, तुम्ही पुण्याच्या पेठे, सदाशिव पेठे किंवा आसपासच्या शास्त्री रोड वगैरेवर अभ्यास करताय, तुम्ही नेहमी पहा की MPSCच्या टॉप लिस्टमध्ये किंवा सिंगल डिजिट रँकिंगमध्ये पोरं तुम्हाला कंटिन्यू कधीच कुठल्या स्टॉलवर दिसणार नाहीत किंवा तुमच्या आसपासचे कुणीच नसणार आहेत. ते डेली कुठल्या तरी नाश्ता सेंटरला डेली तास डिस्कशन करताना दिसतोय तुम्हाला, डेली गप्पा मारताना दिसतोय. ही मुलं कधीच तुम्हाला ह्या गोष्टी करताना दिसणार नाही. जी रँकमध्ये असतात ती मुलं ह्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व नसणार. एक रूम घेणार, कोपरा धरणार, अभ्यास करणार, येणार जाणार, कुणाला माहिती नसतं. आणि डायरेक्ट कळतं की अरे बापरे, हा टॉपर आहे, हा IAS झाला, हा IPS झाला, हा DC झाला, हा DYSP झाला, हे आपल्याला शॉक असतो. आणि आपण कुठंतरी आपल्याला माहिती नाही, मग अरे बापरे, हा हिने अभ्यास कसं केला, मग त्याची स्ट्रॅटेजी कळणार, मग स्ट्रॅटेजी, अरे हा गायब असतो, टेम्पररी आपण इन्स्पायर होणार आणि पुन्हा आपलं रुटीन तेच चालू. ती इन्सिक्युरिटी मनात घ्यायची नाही, फक्त टू द पॉईंट राहायचं आहे मित्रांनो. अजिबात काही मोगम गोष्टी करू नका. तुमची टाईम फ्रेम ठरवून घ्या. मला 1 वर्ष प्रिपरेशनसाठी आहे, मला 2 वर्ष आहेत, किंवा मी 1 अटेम्प्ट देणार आहे, मी 2 अटेम्प्ट देणार आहे. प्रिलिम फेल होणार नाही अशी स्ट्रॅटेजी काय असायला हवी, प्रिलिम मेन्स पास होणारी याची स्ट्रॅटेजी काय असायला हवी. प्रत्येक एक्झामची एक डिमांड आहे मित्रांनो. प्रिवियस इयर क्वेश्चन तुमच्यासाठी बेस्ट असणारे, ढिगभर पुस्तकं गोळा करायची नाही आहेत, खूप लिमिटेड रिसोर्सेस आणि नंबर ऑफ रिव्हिजन ही स्ट्रॅटेजी राहू द्यायची. MPSCमध्ये खरंच ही वर्क करते आणि ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये तर खरंच ही वर्क करते. त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आपण क्लिअर करायच्या बघितल्यात आणि तुमच्या डोक्यामध्ये ज्या काही इन्सिक्युरिटी असतील त्या घालवायच्या बघितल्यात. मेजॉरिटीली कॉम्पिटिशनला घाबरायचं नाही, एवढं मला क्रक्स सांगायचं आहे, कारण रिअल कॉम्पिटिशन फारच कमी आहे. आणि या निमित्ताने तुमच्या डोक्यातल्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या असतील अशी अपेक्षा करतो आणि थांबतो आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा एखाद्या टॉपिकवर तुम्हाला काही गोष्टी डिस्कशन चांगल्या पद्धतीचं हवं असेल किंवा
त्यावर एखादा व्हिडिओ बनवून पाहिजे असेल तर मला कॉमेंट करून नक्की सांगा. मी त्या विषयावर एखादा चांगला मुद्दे काढून व्हिडिओ बनवायचा प्रयत्न नक्कीच करेल. बाकी पाहत राहा राजन्स अकॅडमी यूट्यूब चॅनल. फायद्याच्याच गोष्टी आणि रिअल टर्म्सवर प्रॅक्टिकल गोष्टी तुम्हाला इथे मिळतील. आणि कीप स्टडिंग. बाय बाय.